हल्ली आपण पाहिलं असेल की बरेचसे पेशंट, बऱ्याचशा लोकांना पॅरालिसिस हा आजार होतो. आणि अशा वेळेला रुग्णांच्या जे परिवारातील जी लोक असतात त्यांना माहित नसतं की आपल्याला काय केलं पाहिजे. आता पॅरालिसिस होतो तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती की पॅरालिसिस का झाला. तर पॅरालिसिस मोस्टली जो होतो तो ब्रेन मध्ये जे आपल्या फ्लोट्स जमा होतात आणि ते फ्लोट्स याच्यामुळे जमा होतात. हल्लीचा आपलं जे खानपान आहे ज्याच्यामध्ये चीज, पनीर, बटर आणि काही तेल आहे, जे अशी तेल आहेत की म्हणून मी लोकांना सांगत असतो की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या नॅचरल बेस्ड तेलांवरच लक्ष केंद्रित करा आणि खाण्याचं तेल खा. कारण खाण्याच्या तेलामध्ये भरपूर विटामिन्स आहेत जे आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नाहीये आणि केमिकल्स विरहित जे तेल आहे अशी तेलं तुम्ही वापरा ज्याच्यामुळे तुम्ही सदृढ राहाल. आणि अशा या तेलांमुळे आपलं काय होते, आपल्या नेहमीच्या खाण्यामध्ये आपण जंक फूड खातो, वडापाव वगैरे हे सगळे तळलेले असतात त्या तेलामध्ये. त्या तेलांमुळे ते तेल आपल्यामध्ये पचून ते पचत नाहीत, ते निघत नाहीत, ते आपल्या रक्तामध्ये जातात फॅट बनून, चरबी बनून. आणि ती रक्तामध्ये चरबी बनते. ती चरबी जाऊन तुमच्या ब्रेनला ज्यावेळेस ब्लॉक करते तेव्हा तुमचं पॅरालिसिसचा अटॅक येतो. तर अशा वेळेला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आपल्या रुग्णाला, पेशंटला, कारण की त्याला लवकरात लवकर बरं व्हावं. आपल्यापेक्षा जास्त नॉलेज डॉक्टरला आहे आणि तो लवकर बरं करतो. तर अशा वेळेला तुम्ही ज्यावेळेस डॉक्टर्सकडे जाता, 5-6 दिवस त्याचे MRI, CT स्कॅन सगळं होतं, लास्टला कळतं की त्याच्या ब्रेनमध्ये ब्लॉकेज आहे. मग अशा वेळेला जर तुम्ही पर्याय म्हणून जर नॅचरोपॅथी कडे किंवा इतर आपले मेडिकल जे हे आहे त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला त्याला पर्याय मिळेल. तर आता माझ्याकडे तुम्हाला सांगतो मी, बोरिवलीमध्येच एक ताई आहे, पुष्पा, गुजराती सरनेम आहे. तर तिला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि मुलगा घाबरला. मुलाने गुगलवर सर्च केलं, जवळचा पॅरालिसिसचा डॉक्टर कोण आहे तर त्याला माझं नाव कळलं आणि तो त्वरित तिला माझ्याकडे घेऊन आला. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या बाईला पॅरालिसिस झालंय हे ओळखायला आपल्याला सांगायची गरज नाही किंवा रिपोर्टची गरज नाही. आता ते रिपोर्ट बघण्यापेक्षा माझा उकल असतो त्या रुग्णाला लवकरात लवकर फरक काढण्यात. तर अशा वेळेला त्या रुग्ण संपूर्णपणे खचलेला असतो, घाबरलेला असतो. ती बाई तर रडत होती. ती मला म्हणाली, डॉक्टर मला आयुष्यभर मला असं दुसावं लागेल नाही, काय घाबरून बसतो. आणि मी तिला फक्त 10 मिनिटात पूर्णपणे नॉर्मल केली. आणि त्या 10 मिनिटात ती बाई एवढी खुश झाली, तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता तिचा. तर ती बाई इतकी खुश झाली, ती म्हणाली की माझी मुलगी MBBS करते. मी म्हटलं तिला माझ्यासारखी डॉक्टर बनव आणि तिला सांग की अशी ट्रेनिंग कर की पेशंट लगेच बरा झाला पाहिजे आणि तुम्हाला खूप आशीर्वाद दिले पाहिजे. तर ती म्हणे नक्कीच म्हणून. आणि मी तिला 10 मिनिटात पॅरालिसिस करून बरं केलं. तर असे जर पेशंट आहेत तुमच्याकडे, जर माझ्याकडे ते आता तुम्ही पॅरालिसिस झाल्या इमिजिएटली माझ्याकडे जर आलात तर तुम्हाला 10 ते 15 मिनिटं मॅक्झिमम एखाद दिवस जाऊ शकतो बरं व्हायला. आणि आपण ते ब्लॉकेज क्लिक करतो डायरेक्ट. आणि जर तुमच्याकडे माहिती असे कुठले रुग्ण असतील, पेशंट असतील ज्यांना पॅरालिसिस झालाय, 15 दिवस झाले, 1 महिना झाला, मॅक्झिमम 3 महिने, 90 दिवसाच्या आत पेशंटने माझ्याकडे यायला हवं आणि आपण त्याला लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्न करू. आणि असे जर रुग्ण तुमच्या माहितीमध्ये असतील कोणी तर त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि त्या लोकांना सांगा की अशा ठिकाणी जा, बोरिवलीला त्या डॉक्टरांना भेटा आणि तुम्हाला
लवकरात लवकर बरा करायचा मी प्रयत्न करणार. धन्यवाद.